येते. बरं, आजूबाजूचा माहोल समजून तुम्हाला एक अंदाज आला असेल की मी नेमकी कुठे आहे. तर मी एका गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आली आहे. हा गणपती बाप्पा म्हणजे तुम्हा सर्वांचाच लाडका चिंचपोकळीचा चिंतामणी. अर्थात चिंचपोकळीचा चिंतामणी हे नाव जरी घेतलं तरी अनेक तरुणांच्या अंगात असं रक्त सळसळतं. बाप्पाचं नाव हे या बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक भाविक मोठ्या संख्येने इथे उपस्थित असतात. अगदी 1-2 तास दर्शनासाठी लाईन लावतात इथे आणि बाप्पाचं दर्शन घेतात. अर्थात या बाप्पाचं जेव्हा आगमन सोहळा झाला तेव्हा देखील भाविकांची मोठ्या संख्येने इथे गर्दी होती आणि आता आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. टाइम महाराष्ट्रातर्फे सगळ्या भाविकांना आम्ही बाप्पाचं दर्शन घर बसल्या देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्ही पाहू शकता की बाप्पाची किती सुंदर अशी मूर्ती आहे. म्हणजे पाठी बाप्पाचं असं सुंदर असं रूप आहे आणि अगदी छान अशी बाप्पाची एकंदरीत मूर्ती आहे. बाप्पा म्हटलं की आपल्या प्रत्येकासमोर एक भक्तिभाव येतो. त्याचबरोबर बाप्पा म्हटलं की आपल्याला प्रत्येकामध्ये एक एनर्जी असते, एक ऊर्जा असते आणि तुम्ही इथे पाहू शकता की नागरिकांमध्ये देखील एक एनर्जी, ऊर्जा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. एक वेगळाच उत्साह प्रत्येक नागरिकांमध्ये दिसून येत आहे. भाविकांची गर्दी, या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर भाविक मोठ्या संख्येने इथे सेल्फी घेण्याचा, बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बाप्पासोबत फोटो घेत आहेत. सेल्फी विथ बाप्पा असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर कार्यकर्ते देखील त्यांना चांगला सपोर्ट करत आहे. परंतु त्याचबरोबर नागरिक तर मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर जर का आपण बाप्पा म्हटलं की बाप्पाला पाहण्यासाठी प्रत्येक भाविक हे आतुर झालेले असतात आणि एकंदरीत प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर, डोळ्यामध्ये हे चित्र दिसून येत आहे. बाप्पाला जेव्हा समोरून ते भाविक येत आहेत तेव्हा बाप्पाला पाहिलं की एक वेगळाच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर येतोय, एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. या स्टेजच्या खाली भाविक आले की त्याला पायऱ्यांवरून जेव्हा बाप्पा दिसतात तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद, उत्साह दिसून येत आहे. अगदी पद्धतशीर आणि त्याचबरोबर अगदी योग्य पद्धतीने असं सगळं त्यांनी कारभार सांभाळला आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की खूप छान अशी बाप्पाला पाहण्यासाठी प्रतिसाद मिळत आहे. तर आता या मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबतच एकंदरीत बातचीत करूया आणि एकंदरीत बाप्पाचं हे कितवं वर्ष आहे, कसा नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि काय त्यांची थीम आहे हे सगळं जाणून घेऊया. काय सांगाल? नमस्कार, मी विकास कृष्णा सावंत, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा खजिनदार. सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो. बाप्पाबद्दल सांगायचं गेलं तर म्हणजे मंडळाबद्दल सांगायचं गेलं तर मंडळाला आज 105 वर्ष पूर्ण होत आहेत. 104 वर्ष पूर्ण करून 105व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. 1920ची स्थापना आहे. यावर्षी जे काही देखावा बनलेला आहे हा जगन्नाथपुरीच्या थीमवरती आधारित आहे. तुम्ही पाहत असाल की चिंतामणी आमचे जे आहेत ते श्रीकृष्णाच्या रूपात आहेत. त्याच्या मागे प्रभावळ जी आहे ते सुभद्रा, बलराम आणि जगन्नाथ ह्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. एकंदरीत नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे? म्हणजे आता मी बघते की 7 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन झालं आणि भरपूर गर्दी मला दिसून येत आहे बाहेर. काय सांगा? जसे दिवस कमी होत आहेत तसे हजारोच्या संख्येने म्हणजे पटीमध्ये भावनिक हे वाढत आहेत त्या ठिकाणी. नक्कीच. आणखीन काय सांगाल? म्हणजे एकंदरीत तुमचं जो प्रॉपर काय बोलतात सगळं कारभार जो आहे तो नीट सांभाळतात, म्हणजे जे कार्यकर्ते आहेत ते देखील नागरिकांना चांगला सपोर्ट करतायत असं दिसून येत आहे प्रॉपर. आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे मुखदर्शन, चरणदर्शन ह्या 2 रांगा केलेल्या आहेत. आमचे जे काय कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने जर त्यांनी त्यांचं ऐकलं तर त्यांना व्यवस्थित दर्शन होऊ शकतं. सार्वजनिक उत्सव मंडळ हे फक्त गणेशोत्सवावरती आधारित नसून ह्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये जे काही दानपेटीमध्ये किंवा जे काही लोक वर्गणी देतात ह्या सगळ्या ह्याच्यातून वर्षभर कारभार चालला जातो. गणेशोत्सवाशिवाय नवरात्र उत्सव, त्याच्यानंतर क्रीडा महोत्सव असतो आमचा. त्यानंतर आमचं स्वतःचं आरोग्य केंद्र आहे, किलबिल नर्सरी आहे, ग्रंथालय आहे, संदर्भ ग्रंथालय आहे. त्याच्यानंतर आदिवासी पाड्यामध्ये जाऊन आम्ही त्यांचं मेडिकल चेकअप करतो. काही शाळांना मदत करतो, अनाथाश्रमला मदत करतो. म्हणजे जो काही दान इथे ज्या ठिकाणी पैसा जमलेला असतो त्यातून 60% समाजकारण आणि बाकीचे 40% ह्या उत्सवावरती आम्ही खर्च करत असतो. नक्कीच. म्हणजे एकंदरीत खूप छान संकल्पना आहे तुमची आणि त्याचबरोबर बाप्पाचं डेकोरेशन म्हणा किंवा बाप्पाची मूर्ती ही खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. सो एकंदरीत आपण पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेतलं आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहता तुम्ही म्हणू शकता की बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिक हे किती आतुर झालेले आहेत. त्याचबरोबर आम्ही आमच्या टाइम महाराष्ट्रातर्फे तुम्हाला अनेक बाप्पांचे दर्शन घर बसल्या दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत. असेच नवनवीन आणि ताजे व्हिडिओज जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.